नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने जुन्या ब्लाऊजवरून माप घेऊन डायरेक्ट कपड्यावर कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते सांगणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, हा ब्लाऊजचा पीस घेतलेला आहे मी. याला अशा प्रकारे डबल फोल्ड मारला आणि कपडा एकदम व्यवस्थित करून खालच्या साईडने कपडा थोडासा तिरकस होता तो कापून घेतला मी. एकदम व्यवस्थित करून घ्यायचा. तर हा ब्लाऊज आहे. तर सर्वात आधी आपण ब्लाऊजची उंची मापूया. तर बघा, शोल्डरपासून खालती तयार उंची आहे ब्लाऊजची 12. तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी, म्हणजे उंची घेतली मी 13ची. तर ब्लाऊजची रुंदी कशी मोजायची ते बघा. हुकपट्टीपासून मुंड्यापर्यंत अशा प्रकारे मोजून घ्यायची. तर ब्लाऊजची रुंदी आहे 8. 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी तर 9.5ची घडी टाकली मी. तर शोल्डर कसं मोजायचं ते बघा. तर अशा प्रकारे ब्लाऊज ठेवून बाहीच्या या जॉईंटपासून दुसऱ्या जॉईंटपर्यंत शोल्डर मोजायचं. तर शोल्डर आहे 10.5. हे बघा, शोल्डर आहे 10.5. 10.5च्या निम्म 5.25. त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे मुंडासुद्धा 5.5च घ्यायचा आहे. मुंड्याच्या साईडने इथे वरती 1.5 इंच घेऊन मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा. हे बघा, शोल्डर आहे तयार 2.5 इंच. त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी, म्हणजे 3 इंचावर शोल्डर टाकलं मी. हे गळा उंची आहे 10. तर हा गळा खूप डीपमध्ये आहे, तर यामध्ये 1 इंच मायनस करणार मी. तर गळा उंची टाकली मी 9ची. गळा रुंदी घेतली वरच्या साईडने 2.25, खालच्या साईडने 2.5 इंच. आणि इथे असा चौकोर बॉक्स तयार करून बॅक पार्टची कटिंग करून घ्यायची. गळ्यालाही गोल शेप देऊन गळ्यात कट करून घ्यायचा. तर अशा प्रकारे पाठीवरचा टक्स पॉईंट काढायचा. हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. तर इथे आपल्याला फ्रंट पार्ट काढायचा आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे स्ट्रेट लाईन घेऊन 1 इंच स्ट्रेट लाईन घ्यायची. फ्रंट पार्टला आपल्याला 1 इंच उंची वाढवायची असते. याच्यासाठी मी खालच्या साईडने 1 इंच उंची वाढवलेली आहे. आणि हा बॅक पार्ट जसा आहे तसाच कपड्यावर ठेवून ड्रॉ करून घ्यायचा. आता हा बॅक पार्ट साईडला उचलायचा आहे. तर सगळ्यात अगोदर आपण गळ्याची उंची टाकायची. तर बघा, शोल्डरपासून अशी गळ्याची उंची मोजायची आहे, समोरच्या साईडची, पुढच्या साईडची. तर गळा उंची आहे 5.5. तर त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. तर गळा उंची घेतली मी 6ची. पुढचा गळा आहे हा. गळा रुंदी घेतली खालच्या साईडने 2.5 आणि वरच्या साईडने 2.25. इथे मुंडा टाकायचा आहे. तर मुंडा आहे 5.5चा. तर आता आपण क्रॉसपट्टी मोजूया. तर हुकपट्टीच्या साईडने क्रॉसपट्टी मोजायची असते. तर क्रॉसपट्टी आहे 3 इंचची. तर त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी. तर 3.5 इंचची या साईडने क्रॉसपट्टी टाकलेली आहे मी, आणि दुसऱ्या साईडने 3 इंच. आता हे दोन्ही पॉईंट मिळून घ्यायचे. तर आता आपण कटोरीचं माप टाकून घेऊया. तर हुकपट्टीच्या साईडने कटोरी मोजायची आहे. तर कटोरी आहे 5ची. तर इथे 5 इंच
गळ्याच्या साईडने वरती 1 इंच, प्रकारे कट करून घेतलं मी. मुंड्याच्या साईडने अर्धा इंचाचा खोल आकार द्यायचा. आता इथे 2.5 इंच गळ्याचा गोल शेप द्यायचा. कटोरीलाही एकदम असा व्यवस्थित गोल शेप द्यायचा. हे बघा. आणि क्रॉसपट्टीला थोडासा गोल शेप द्यायचा, म्हणजे आपली फिटिंग व्यवस्थित बसेल. फ्रंट पार्टची पूर्ण मार्किंग झालेली आहे. आता ही कट करून घ्यायची. हे सगळे पार्ट साईडला ठेवून आता आपण ही छोटी कटोरी वाढवून घेऊया. आता आपल्याला ही छोटी कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे कपडा डबल फोल्ड करून, हे बघा, अशा प्रकारे कपडा डबल फोल्ड आतरून त्याच्यावर अशी तिरकसमध्ये थोडी क्रॉसमध्ये ही कटोरी ठेवून घ्यायची आणि आहे तशीच ॲज इट इज ड्रॉ करायची. हे बघा, आहे तशीच ड्रॉ करून घ्यायची. दोन्ही साईडने पाव इंच वाढवून इकडेही पाव इंच आणि इथे खालच्या साईडने 1.5 इंच, याही साईडने 1.5 इंच घेऊन जॉईन करायचे असं कटोरीला. आता याचा मध्य काढून, हे बघा, याचा मध्य काढायचा. मध्य आहे 4, इथे 1.5 इंच. हे पूर्ण पॉईंट जॉईन करून घ्यायचे. हे बघा, आपली अशा प्रकारे मोठी कटोरी तयार होऊन जाईल. तर ही आपली मोठी कटोरी तयार झाली. हिला आता आपण कट करून घेऊया. तर आता बाहीची कटिंग करून घेऊया. तर बघा, हा डबल फोल्डमध्ये कपडा आहे. हा डबल फोल्डमध्ये आणि आता हा 4 फोल्डमध्ये झालेला आहे. हे बघा, असा 4 फोल्डमध्ये कपडा केलेला आहे. बाहीची घडी घेतली मी 7.5. इथे आपल्याला 1.5 इंच दुमडायसाठी लागेल. अशा प्रकारे दुमडून याला पिन लावून घ्यायची. तर या ब्लाऊजची बाही आहे 4ची, तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा वरती शिलाई मार्जिनसाठी आणि खालच्या साईडने 2.5 घेऊन अशा प्रकारे जॉईन करून बाहीचा गोल शेप देऊन घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे बाहीचा गोल शेप देऊन घ्यायचा. आणि आता हा कट अशा प्रकारे बाही कट करून घ्यायची. इथे समोरच्या बाजूचा अर्धा इंचाचा खोल भाग द्यायचा. अशा प्रकारे बाहीचा खोल शेप द्यायचा आणि हे जे जॉईंट आहे ते कट करून घ्यायचा आणि हा खोल भाग कट करून घ्यायचा. तर ही बाहीची कटिंग झालेली आहे. तर आपली ब्लाऊजची सगळ्या पार्टची कटिंग झालेली आहे.
तर हा बिना अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला अजून 2 क्रॉसपट्ट्या लागतील. तर ह्या अजून 2 क्रॉसपट्ट्या काढून घेते मी. तर हे बघा, ह्या 4 क्रॉसपट्ट्या तयार झाल्या. तर आता यामध्ये 1.5 इंचची पाठीची पट्टी काढून घ्यायची. तर ही पाठीची पट्टी झाली. आता याच्यामध्ये आपल्याला गोटपट्ट्या काढायच्या आहे, म्हणजेच गळ्याच्या पायपिंगच्या पट्ट्या काढायच्या आहे क्रॉसमध्ये. तर हा क्रॉसमध्ये कपडा असा घेतलेला आहे मी. याला अशा प्रकारे सरळ करून सव्वा इंचाची पट्टी काढायची आहे. हे बघा, अशा प्रकारे 1.25 इंचाची पट्टी काढून घ्यायची. तर बघा, ह्या गोटपट्ट्या काढून घेतल्या मी, म्हणजेच गळ्याच्या पायपिंगच्या पट्ट्या काढून घेतल्या. आणि इथे हुकलूप पट्टी काढायची. हे बघा, अशा प्रकारे हुकलूप पट्ट्या काढून घेतल्या मी. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.